थंडगार ताजेतवाने पेयच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे ना आवळ्याचा सरबत कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आवळा सरबत हे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत असून ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर आपली पचनक्रिया सुधारण्यासही मदत करते. इतका हा फायदेशीर असलेला आवळ्याचा सरबत आज आपण इथे बनवणार आहोत. आणि या सरबताचं वैशिष्ट्य असं की हा जो आवळ्याचा सरबत आहे ना, याचं एक आपण सिरप बनवून ठेवणार आहोत, जे की आहे ना महिनाभर फ्रीजमध्ये किंवा फ्रीज शिवायही बाहेर छान राहतं. जेव्हा तुम्हाला सरबत प्यायचं असेल पटकन त्यामध्ये सिरप ऍड करा, थंड पाणी ऍड करा आणि मस्त असं आवळ्याचं सरबत बनवा. छान लागतो आणि फायदेशीर आहे. त्यामुळे आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे बनवणार आहोत आवळा सरबत. आवळ्याचं सरबत बनवण्यासाठी इथे मी साधारणतः अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आणि हे आवळे स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून मी छान तयार केलेले आहेत. त्याचबरोबर इथं मी घेतलेली आहे साखर. सोबतच इथं साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे साधं मीठ, काळं मीठ घेतलेलं आहे, जिरे पावडर घेतलेली आहे आणि लिंबाचा रस. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर सुरुवातीला आहे ना आपल्याला हे आवळे छान कट करून घ्यायचे आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं की हा सरबत बनवताना कुठेही पाण्याचा हात नाही लागला गेला पाहिजे. त्यामुळे आवळे ना स्वच्छ असे कपड्याने पुसून छान ते कोरडे करून घ्यायचे आहेत आणि असे छान कट करून घ्यायचे आहेत. बरं, आता इथे तुम्ही हे आवळे किसूनही घेऊ शकता. दोन्हीही पद्धत चालते. कापून घ्या नाही तर किसून घ्या, काहीही हरकत नाही. कारण हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीकच करून घ्यायचे आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं की पाण्याचा हात नाही लागला गेला पाहिजे. आता इथे बघा, इथे हे सगळे आवळे असे छान कट करून झालेले आहेत. याच्या बिया मी बाजूला काढून टाकलेल्या आहेत. आता हे कापलेले जे आवळे आहेत ना, हे मी मिक्सर जारमध्ये ऍड करणार आहे. आणि अजिबात पाण्याचा वापर न करता आहे ना हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. याच्यात थोडं सुद्धा पाणी गेलं नाही पाहिजे, कारण हा आपल्याला टिकाऊ बनवायचा आहे. सो त्यासाठी पाणी न घालता आपण छान हे बारीक वाटून घेणार आहोत. मिक्सरला छान फिरवून घेतल्यानंतर मी इथे बघा एक मलमलचा कपडा घेतलेला आहे. त्यावरती हा सगळा आवळ्याचा गर मी घेतलेला आहे. खाली मी तुम्हाला दाखवते, छान एक भांड आहे. आता काय करायचे की ह्या कपड्याने सगळं पिळून पिळून आहे ना आपल्याला हा आवळ्याचा जो रस आहे ना तो काढून घ्यायचा आहे. तर शक्य होईल तेवढा सगळा रस काढून घ्या. पटकन निघतो, अजिबात वेळ लागत नाही. भरपूर असा आपल्याला हा रस मिळतो आणि यापासून भरपूर असा आवळ्याचा जो क्रश आहे ना तो रेडी होतो. म्हणजे सरबत बनवण्यासाठी एक बॉटलभर सफिशियंट आहे, महिनाभर छान टिकतं. तर इथे बघा, इथं हा आवळ्याचा सरबत रस निघालेला आहे, सॉरी. आणि हे जे आपण आवळा सगळं त्याचा रस काढून घेतल्यानंतर हा जो क्रश राहिलाय बघा, मी तुम्हाला दाखवते. हा जो त्याचा गर राहिलेला आहे संपूर्णपणे तो कोरडा झालेला आहे. हा टाकून देऊ नका. यामध्ये सेंधव मीठ घालून आहे ना छानपैकी उन्हाला वाळवून घ्या. मस्त आवळा सुपारी तयार होईल. हलकसं जिरे पावडर, सेंधव मीठ टाका आणि छान वाळवून घ्या. तर क्रश आता बाजूला ठेवलेला आहे आणि जो आवळ्याचा रस आपण काढलेला होता आणि साखर हे दोन्हीही मिक्स करून मी गॅसवर हे पातेलं चढवलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ही साखर आहे ना संपूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. साहित्याचं प्रमाण मी आधी सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तर जाऊन चेक करा. तर इथे ना हे बघा, हळूहळू ही साखर विरघळत आहे आणि रंग बघा ह्या सरबताचा छान वेगळा होत आलेला आहे. तर इथे काय करायचंय की साखर संपूर्ण विरघळेपर्यंत कंटिन्यू आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे. अधेमध्ये अजिबात थांबायचं नाही आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे. तर हे बघा, सगळी साखर विरघळल्यानंतर हा जो रस आहे ना जर असा पातळ झालेला आहे. छान एक उकळी आल्यानंतर आपण यामध्ये साधं मीठ आणि काळं मीठ ऍड केलेलं आहे. पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हा जो रस आहे ना आपल्याला जर असा घट्ट बनवायचा आहे. एक 2-3 मिनिटं छान उकळल्यानंतर पुन्हा एकदा मी यात जिरे पावडर ऍड केलेली आहे. आणि जिरे पावडर ऍड केल्यानंतर खूप जास्त वेळ आपल्याला हे गॅसवर ठेवायचं नाही. एखाद मिनिटभर गॅसवर असं उकळून घ्यायचं आहे. कारण हा जो रस आहे ना हा थोड्या वेळाने भरपूर प्रमाणात घट्ट होत जातो. म्हणून आहे ना अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त आपण हा रस आहे ना असा छान उकळवून घेणार आहे. तर हे बघा, मस्त ह्याला उकळी आलेली आहे आणि इथं हा जो आवळ्याच्या सरबताचा जे आपण क्रश होतं ते रेडी झालेलं आहे. हे बघा मस्तपैकी
हे छान झालेलं आहे. या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि हा जो ज्यूस आहे हा संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे रूम टेम्परेचरला. तर इथे मी तुम्हाला दाखवते. जसं जसं हे थंड होत जाईल ना तसं तसं बघा हे घट्ट होतं. आपल्याला छान मधासारखं हे घट्ट करून घ्यायचं आहे. तर गॅसवर असताना खूप वेळ गॅसवर ठेवू नका, नाहीतर मग ते इतकं घट्ट होईल ना की अजिबात त्याचा सरबत परफेक्ट होणार नाही. तर थोड्या वेळाने हे बघा रूम टेम्परेचरला हे संपूर्णपणे थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान मधासारखं हे दाटसर झालेलं आहे. परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी मी यात लिंबाचा रस ऍड करणार आहे आणि छान एक 2-3 मिनिटं मिक्स करून घेणार आहे. यामुळे ना चव छान येते या सरबताला. आणि हे जे आपलं क्रश रेडी झालेलं आहे ना, हे आता मी काय करणार आहे, सिरप म्हणता येईल. इट्स नॉट अ क्रश. हे सिरप आहे. तर हे जे सिरप आहे ना, हे मी काय करणार आहे, की एका स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. तर बॉटल लक्षात ठेवा, बॉटल ही तुमची स्टरीलाइज असली पाहिजे. त्यामुळे बॉटल स्वच्छ धुवून घ्या आणि उन्हामध्ये छान ती वाळवून घ्या आणि मग त्यानंतर त्यामध्ये हे सिरप भरून ठेवा. याने काय होईल, की हा सरबत आहे ना, बरेच दिवस छान टिकतो. फ्रीजमध्ये अजिबात ठेवायची गरज नाही. महिनाभर हा छान बाहेर राहतो आणि ह्या उन्हाळ्यात ना तुम्ही हा आवळ्याचा सरबत नक्की ट्राय करा. तर आता हे सिरप मी बॉटलमध्ये भरलेलं आहे आणि थोडासा सिरप मी शिल्लक ठेवलं होतं. त्याचा आपण सरबत करूया. तर त्यासाठी मी ग्लासमध्ये बर्फ ॲड केलेला आहे. 2 चमचे हे सिरप ॲड करणार आहे आणि हे बघा मस्तपैकी थंड पाण्याचा वापर करून आहे ना, मस्त असा हा मी आवळ्याचा सरबत करून घेणार आहे. खूप छान लागतो. त्याचबरोबर हा शरीराला फायदेशीर आहे. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये ना बाहेरून काहीतरी असे प्रिझर्वेटिव्ह क्रश आणण्यापेक्षा ना घरच्या घरी असं सिरप बनवून ठेवा आणि मस्तपैकी असा हा आवळ्याचा सरबत तयार करा. खूप सुंदर लागतो. चवीलाही आणि टिकाऊ आहे. पाहुण्यांनाही द्या, त्यांनाही आवडेल, घरातल्यांनाही आवडेल. त्यामुळे ना नक्की करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आणि ह्या थंडगार ताजेतवाने पेयच्या सीरीजमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.